राज्यातील अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी वातावरणात अचानक बदल पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे, पाऊस देखील झालेला आहे। वातावरणात हा अचानक बदल का होतोय आणि पुढे काय वातावरण राहणार आहे, कसं राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे आयएमडीचे सायंटिस्ट सानप सर आहेत। सर, अचानक हा बदल का होतोय, काय कारण आहेत, सध्या काय परिस्थिती आहे राज्याची? आता सध्याचा जर विचार कराल तर मागील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला गारपीट झालेले दिसून येते, ज्यामध्ये लातूर आहे, धाराशिव आहे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुद्धा झालेला आहे, ज्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे। त्याचबरोबर जास्त गतीनं वारेसुद्धा वाहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत, ज्यामध्ये चंद्रपूर आहे, त्यानंतर ब्रह्मपुरी आणि विदर्भातील अजून काही जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती मागील 24 तासांमध्ये होती। आता आपण इथं बघू शकतो सॅटेलाईट पिक्चरवरून की विदर्भातील रिजनवर क्लाउड्स आहेत आणि यामुळे या ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो। सर, पुढे 2-3 दिवस अंदाज काय वर्तवण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून? कारण शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी, अचानक पाऊस येणं आणि गारपीट होती काही ठिकाणी। बरोबर। आता उद्या आणि परवाचा दिवस जो आहे ते महत्त्वाचे आहेत, इन्क्लुडिंग आजचा दिवस। आज विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी, त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्हे ज्यामध्ये आपले परभणी आहे, त्यानंतर लातूर, धाराशिव आहे आणि विदर्भातील बरेच जिल्हे ज्यामध्ये हा आजचा इम्पॅक्ट होऊ शकतो। उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळेल आणि परवापासून ही परिस्थिती निवळेल असं दिसतंय। सर, तापमानात काही ठिकाणी वाढ सुद्धा आहे, काही ठिकाणी टेम्परेचर ऊन कडाक्याचं पडतंय। ॲक्च्युली टेम्परेचर जे आहे आपण जर बघितलं मागील 4 ते 5 दिवसांमध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। 2-4 दिवसापूर्वीचं जर टेम्परेचरचा जर पॅटर्न बघितला तर बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर हे 35+ होतं। त्याचबरोबर काही ठिकाणी हीट वेव्ह कंडिशनसुद्धा होत्या, परंतु आत्ता तशी परिस्थिती दिसत नाही आहे। क्लाउडिंग आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं कमाल तापमानामध्ये बऱ्यापैकी घट झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे अर्थातच पुढील 2 दिवस मराठवाडा आणि त्याचबरोबर विदर्भ या काही भागांमध्ये पाऊस होणार आहे, गारपीट देखील काही ठिकाणी होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। अर्थात शेतकऱ्यांनी तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे। मात्र सर, 2-3 दिवसानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊ शकते एकदम? हो, नक्कीच। आता हे जे क्लाउड्स आहेत हे गेल्यानंतर परत निरभ्र आकाश राहील आणि त्यामुळं दिवसाचं तापमान जे आहे किंवा कमाल तापमान आहे यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी वाढ होण्याची चान्सेस आहेत। अर्थात जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते। अर्थातच शेतकऱ्यांसाठी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पुन्हा 2-3 दिवसानंतर तापमानात चांगलीच पुन्हा एकदा वाढ या ठिकाणी पाहायला मिळू शकते, अशा पद्धतीने हवामान खात्याकडून सध्या अंदाज वर्तवले जात आहेत। कॅमेरामन राजेश बिडकरचं मिमिकी घई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।